आज आपण यूट्यूबसाठी एक नवीन सिरीज चालू करत आहे. लाईव्ह ट्रेड ॲनालिसिस आणि डेली एक स्टॉक आपण लॉंग टर्मसाठी स्विंग ट्रेडिंगसाठी पिक करणार आहे. तर त्या स्टॉकची ॲनालिसिस टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस कोणत्या बेसिसवर आपण तो स्टॉक घेतलेला आहे, लर्निंग पर्पजसाठी आपण तो पाहणार आहे. आणि इंट्राडेसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस, डेली ॲनालिसिस आणि प्राइस ॲक्शन, त्याचबरोबर ऑप्शनचे डाटा रीड करू कशा प्रकारे आपण डेली स्टॉक घेऊ ट्रेड करू शकतो, तर ते आपण इथे डिटेल स्क्रीनवर पाहणार आहे. चला तर भेटूया स्क्रीनवर. तर मित्रांनो पाहूयात, इथे आपण निफ्टीमध्ये काहीसा आपल्याला चांगला सेटअप भेटू नाही राहिला आज, त्यामुळे आपण आज बँक निफ्टीमध्ये एक चांगल्या सेटअपच्या इथे बनताना दिसत आहे. तर येथे पाहूया आपण बँक निफ्टीमध्ये येथे एक रेजिस्टन्स लेवल जो 52,600चे रेजिस्टन्स, 52,600 का रेजिस्टन्स लेवल, आणि ते खाली पाहू शकता या ट्रेंड लाईनला वारंवार सपोर्ट घेत बँक निफ्टीवर ती चाललेली आहे. आज जर आपल्याला या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट भेटला तर चांगल्या प्रकारे एक ट्रेड 51,800पर्यंतच्या टार्गेटसाठी एक पुट साईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. आणि वरती 52,600-700च्या आसपास आपण जर ब्रेकआउट भेटला, रिटेस्ट झाला, चांगली कॅन्डल आपल्याला इथे कॉल साईडला जर भेटली बँक निफ्टीमध्ये, तर आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जोपर्यंत या रेंजमध्ये मार्केट टाईमपास करत आहे तोपर्यंत नो ट्रेडिंग झोननुसार आपण ट्रेड अवॉइड करू शकतो. अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये एक चांगला सेटअप आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ओपन एंट्री डाटामध्ये ते कॉल रायटर चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न कमी करत आहे. मार्केटला वरती जाण्यासाठी स्ट्रेंथ हळूहळू कमी होत चालली आहे आणि कॉल रायटर वाढल्याने मार्केट एक निगेटिव्ह ट्रेंड हळूहळू शो. आज एक्सपायरीमुळे मार्केटचं निगेटिव्ह साईड ट्रेड आपण येथे प्लॅन करू शकतो. जोपर्यंत हा ब्रेकआउट आपल्याला कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड येथे अवॉइड करून आपण याचा ब्रेकआउटचा वेट करू. त्याचबरोबर येथे आपण पाहू शकता ऑप्शन चेन डाटाचं कन्फर्मेशन चेंजिंग ओपन इंटरेस्टमध्ये पण आपण पाहू शकता. येथे 52,500च्या लेवलवर एक चांगले कॉल रायटर आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर 52,400च्या लेवलवर पण सुद्धा चांगल्या प्रकारचे कॉल रायटर आणि 52,300च्या लेवलवर पण आपल्याला हळूहळू कॉल रायटर वाढताना दिसत आहे. यामुळे आपल्याला एक निगेटिव्हिटीची स्ट्रेंथ दिसत आहे. पाहूयात ज्या टायमाला आपल्याला इथे ब्रेकआउट दिसेल त्यावेळेस आपण इथे एक चांगला ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जो आपला लॉंग टर्मचा स्टॉक असेल तो IFCI इथे पाहू शकता मित्रांनो. 1 डे टाईम फ्रेममध्ये IFCIने एक चांगल्या प्रकारे कप अँड हँडल पॅटर्न येथे तयार केलेला आहे आणि याचा 2 दिवसात एक चांगल्या बिग बार कॅन्डलने ते ब्रेकआउट आला. त्यानंतर आज एक चांगल्या प्रकारचा रिटेस्ट आपल्याला पाहण्यास मिळू शकतो. 70 to 75च्या लेवलवर आपण याला बाय करू शकतो. याचे टार्गेट आपण बॉटमपासून याच्या हायपर्यंत 40 ते 70पर्यंत जवळजवळ 30 पॉईंटचे टार्गेट आपल्याला लाँग टर्मसाठी 1-2 ते 3 महिन्यात आपल्याला इझिली हे टार्गेट अचीव होताना दिसेल. हा आपला लाँग टर्मचा स्टॉक IFCI आपण येथे बाय करू शकतो. असेच डेली स्टॉक मिळवण्यासाठी लवकर आम्हाला यूट्यूबला फॉलो करा. डेली एक स्टॉक आपल्याला लाँग टर्मसाठी चांगला फंडामेंटल आणि चांगला टेक्निकल ब्रेकआउटचा स्टॉक आपल्याला डेली या चॅनलवर पाहण्यास मिळेल. थँक्यू फ्रेंड्स.